चला तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल 100 ग्रॅम खव्यापासून अगदी तोंडात टाकता विरघळणारा पदार्थ आज आपण उपवासासाठी बनवणार आहोत। त्यासाठी 100 ग्रॅम इथे आपण खवा घेतलेला आहे। हा प्युअर खवा आहे। त्यानंतर आपल्याला इथे ताटावरती किसणी घ्यायची आहे आणि किसणीवरती हा खवा किसून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण हा खवा संपूर्ण जो आहे तो किसून घेणार आहोत। तर मंडळी, तुम्हाला एकच निवेदन आहे की तुम्ही आपला हा आजचा आषाढी एकादशी स्पेशल व्हिडिओ कुठल्या शहरातून गावातून पाहत असाल ना, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मला पर्सनली आभार मानता येतील। तसंच आपल्या युनिक आणि भन्नाट रेसिपी कुठपर्यंत पोहोचतात हेही मला समजेल। तर इथे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा खवा जो आहे ना तो किसून घ्यायचा आहे। अगदी सहज किसला जातो। तर संपूर्ण खवा इथे किसून घेतला। वजनी प्रमाणात 100 ग्रॅम हा खवा आहे। अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे। पहा, यामुळे काय होतं, एकसारखं बाइंडिंग या खव्याला येतं। त्यामुळेच आपण हा खवा किसून घेतला। त्यानंतर लगेचच आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा आपल्याला चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। याचं कुठे आपल्याला गरज लागणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण त्या अगोदर पहा, इथे आपण अर्धी वाटी साबुदाणा अशा पद्धतीने पसरवून व्यवस्थित फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर साबुदाणा भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिटे लागतात। अगदी तडतडायला लागला ना की पुन्हा एकदा उलटण्याने आपल्याला असा थोडासा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकाच साईडने खूप जास्त डार्क होणार नाही। कारण आपल्याला याला कुठेही जास्त प्रमाणात डाग पडू द्यायचे नाही, पण साबुदाणा सगळा एकसारखा फुलायला हवा। आता साबुदाणा भाजल्यामुळे व्यवस्थित फुलल्यामुळे यामध्ये जो काही चिकटपणा असतो जास्त प्रमाणात, तो चिकटपणा यामधला नाहीसा होतो आणि त्यामुळे आपल्या गुलाबजाममध्ये याचा आपल्याला जे पिठाचा वापर करायचा आहे ना, ते पीठ एकदम छान मऊ आणि नॉर्मल पिठासारखं राहतं। जास्त चिकट राहत नाही, जास्त चिवट, त्यामुळे आपले गुलाबजाम होणार नाहीत। त्यामुळे इथे साबुदाणा भाजून घेतला। त्यानंतर चाळणीवरती काढून घेते, म्हणजे यावरची ना यामधली जी काही वाफ आहे ती पटकन म्हणजे निघून जाईल आणि आपला साबुदाणा पटकन थंड होईल। त्यासाठी पहा, 5 मिनिटं साबुदाणा थंड होण्यासाठी ठेवला होता। साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता इथे मिक्सरचं कोरडं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साबुदाणा टाकून एकदम बारीक पीठ तयार करून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं। तर इथे पहा, पीठ मी बारीक असं दळून घेतलं, तसंच सोजीच्या चाळणीने हे चाळून घेतलेलं आहे। दुसऱ्या कुठल्याही पिठाच्या चाळणीने हे पीठ आपल्याला चाळायचं नाही, सोजीच्या चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी मैद्यासारखं फाईन आणि एकसारखी याची पावडर तयार म्हणजे मिळते। जे काही वरती साबुदाणा जर थोडासा जाडसर राहिला असेल तर तो तुम्हाला टाकून द्यायचा, यामध्ये वापरायचा नाही। जे आपण बारीक मैद्यासारखं पीठ तयार करून घेतले ना, ते सुरुवातीला थोडंसं मी टाकून घेणार आहे। अगदीच इथे पोहे खाण्याचे 3 चमचे इतकं पीठ आपण टाकून घेतलेलं आहे। आता हे पीठ पहा, अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे। खव्याला आणि पिठाला छान बाइंडिंग यावं ना, यासाठी आपल्याला हे पीठ जे आहे ना ते तळव्याने छान असं मळून घ्यायचं आहे। ते कसं मळायचं ते तुम्हाला सांगते। हे पहा, पाठीमागचा जो तळवा असतो ना, त्या तळव्याने चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे जे आपण यामध्ये साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे ना ते अजिबातच तुम्हाला यामध्ये जाणवणार नाही। यासाठी खवा मळत असताना आणि हे पीठ मळत असताना एकदम तळव्याने घासून घासून मळून घ्यायचं आहे, म्हणजे याला एकसारखी छान बाइंडिंग येईल आणि जे काही आपलं खव्यामध्ये मॉइश्चर आहे त्यामध्ये आपलं हे साबुदाण्याचं पीठ जे आहे ते मिक्स होईल। आता पुन्हा एकदा चमचाभर साबुदाण्याचं पीठ यामध्ये टाकून घेतलं आणि सेमच पद्धतीने तळव्याने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, मळवून घ्यायचं। तर पहा, अगदी 2 ते 3 मिनिटं चांगलं मळवून घेतलं ना, तर पहा मस्त असं आपलं हे खवा तयार झालेला आहे। आता खव्यामध्ये फक्त बाइंडिंग पुरतंच आपल्याला इथे साबुदाण्याचं पीठ वापरायचं आहे। याऐवजी तुम्ही राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता, शिवाय बगरेचं सुद्धा पीठ यामध्ये वापरू शकता। फक्त पीठ घेताना बारीक आणि चाळून घ्यायचं आहे। अगदीच तुम्ही उपवासाला चालणारी पिठे इथे वापरू शकता, कारण आपल्याला गुलाबजामला बाइंडिंग येण्यासाठी, तसंच गुलाबजाम तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळणार नाही, कारण अगदीच आपण प्युअर खव्याचा गुलाबजाम बनवला ना तर तो तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळतो। त्याशिवाय तुम्हाला एक आणखीन बेस्ट ऑप्शन देते की तुम्ही मिल्क पावडर सुद्धा यामध्ये वापरू शकता। मिल्क पावडरमुळे बाइंडिंगही छान येईल आणि तसंच तुमचा गुलाबजाम एकदम छान प्युअर अगदी खव्यापासून बनवलेला तयार होईल। तर जर तुम्हाला पिठं वापरायची नसतील तर त्यानंतर इकडे 1 वाटी साखर घालून घेतली। साखर घालताना कॅमेरा ऑफ होता। त्यानंतर 1 वाटी साखरेसाठी 1 वाटी पाणी घालून घेतलं आणि आता हे सतत हलवत साखर विरघळवून घेऊया। बऱ्याच वेळेला तुम्हाला पाक बनवताना ह्या टिप्स मी सांगितलेलेच आहेत, त्यामुळे इथे आपण ही साखर विरघळवून घेऊया आणि त्यानंतर या गुलाबजामसाठी लागणारा पाक जो आहे तो चिपचिपीत तयार करून घ्यायचा आहे। तर इथे पहा, पाकाला मोठी उकळी आलेली आहे, तसंच यामधली साखर पूर्णपणे विरघळवून गेलेली आहे आणि जो पाक आहे त्याला थोडंसं तुम्हाला डार्क असा कलर आलेला सुद्धा दिसत असेल। आता ना मंद गॅसवरती
किंवा नॉर्मल गॅसवरती आपल्याला हा पाक 2-3 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. 2-4 मिनिटं किंवा 5 मिनिटंही लागू शकतात. त्यानंतर आपल्याला हा पाक चेक करून घ्यायचा आहे. पहा, अशा चिपचिपीत, कुठेही तार तयार करायची नाही बरं का. ह्या दोन्ही बोटांच्या मध्ये तुम्हाला चिपचिपीतपणा त्या पाकाचा जाणवायला हवा, इथपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. असा चिपचिपीत पाक झाला की लगेचच गॅस बंद करून टाकूया आणि हा पाक झाकून ठेवायचा आहे. कारण हे गुलाबजाम बनवतोय आपण यामध्ये वापरलेलं साबुदाण्याचं पीठ जे आहे, त्यामुळे आपल्याला पाकसुद्धा इथे गरम लागणार आहे. त्यामुळे पाकावरती झाकण ठेवून साईडला ठेवला. तसंच हे उपवासासाठीचे गुलाबजाम आहेत, म्हणून मी इथे शेंगदाणा तेलाचा वापर करणार आहे. तुम्हाला चालत असल्यास तुम्ही दुसऱ्या तेलाचा वापर करू शकता, परंतु उपवासाला शेंगदाण्याचंच तेल चालतं, त्यामुळे शक्यतो तुम्ही शेंगदाण्याच्याच तेलाचा इथे वापर करायचा आहे. त्यानंतर पहा, इथे तेल घालून घेतलं. आता तेल चांगलं गरम झालंय का हे चेक करूया. गुलाबजाम टाकल्यानंतर तो तेलावरती आलेला आहे. लगेचच आता यामध्ये गुलाबजाम सोडून घेऊया. आता पहा, सुरुवातीला जर तुम्हाला बॅचमध्ये तुम्हाला वाटलं की हे गुलाबजाम एवढ्या प्रमाणात नाही तळत आहेत, तर थोडेसे गुलाबजाम घालून तुम्ही तळून घेऊ शकता. हे गुलाबजाम ना खूप नाजूक असतात तळण्यासाठी, त्यामुळे ना थोडेच घालायचे. आपण एरवी जे गुलाबजाम बनवतो ना त्यासारखे जास्त प्रमाणात घालायचे नाही. खव्यापासून बनवलेले आहेत, त्यामुळे ना हे गुलाबजाम नाजूक पद्धतीनेच आपल्याला तळून घ्यायचे आहे. कारण ते खूप नाजूक होतात. कारण यामध्ये आपण जर साबुदाण्याचं जास्त प्रमाणात पीठ घातलं तर हे गुलाबजाम आपले सॉफ्ट होणार नाही. त्यामुळे कमीत कमी पिठाचा आपण इथे वापर केलेला आहे. तर पहा, मस्त असा गोल्डन कलर त्याला आलेला आहे. पण आणखी थोडेसे डार्क कलरवरती हे गुलाबजाम तळून घ्यायचे. म्हणजे काय होतं, पाकामध्ये सुद्धा हे गुलाबजाम फुटत नाहीत. पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एवढ्या कलरवरती सुद्धा गुलाबजाम काढून घेऊ शकता. अगदी छान लागतात आणि जिभेवर ठेवता विरघळतात. इतके मस्त हे उपवासाचे गुलाबजाम तयार होतात. जर तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील आणि उपवास पकडायला नाही म्हणत असतील ना, तर असं एखादा स्वीट पदार्थ बनवा, जेणेकरून मुलांना उपवासाबद्दलची आतुरता आणि उत्सुकता वाढेल, जेणेकरून त्यांना तो पदार्थ खायला मिळणार आहे ह्या आशेवरती तर ते उपवास पकडतील. इकडे आपण पाक झाकून ठेवल्यामुळे गरम आहे. गरम गुलाबजाम तळून घेतले आणि यामध्ये लगेचच टाकून घ्यायचे. आता हे गुलाबजाम ना लगेचच अशा पद्धतीने आपल्याला पाकामध्ये डीप करून घ्यायचे आहे. म्हणजे काय होतं, त्याला हवं तेवढं पाक ते ऑब्झर्व करून घेतात. त्यामुळेच इथे पहा, हे गुलाबजाम यामध्ये टाकून घेतले. पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि राहिलेले 5-6 गुलाबजाम तळायचे राहिले होते ते सुद्धा तळून लगेचच यामध्ये गरमागरम टाकून घेतले. त्यांना सुद्धा पाकामध्ये आपल्याला अशा पद्धतीने डीप करून घ्यायचं आहे. खरंच खूप सुरेख हे उपवासाचे गुलाबजाम तयार झालेत. आजच्या दुनियेत खरं तर उपवासासाठी पहिलं काहीच नसायचं, पण आज असं आहे की आपण जे एरवी खातो ना ते उपवासाला सुद्धा बनवून आपण वेगळ्या पद्धतीने तो पदार्थ खाऊ शकतो. ही खरंच आजची टेक्नॉलॉजी आहे. आणि तसंच आज आपण मस्त उपवासासाठीचे मस्त जिभेवर ठेवता विरघळणारे खव्यापासून गुलाबजाम बनवले. खरंच शब्दात सांगू शकत नाही, इतके जबरदस्त आणि अफलातून असे आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत. तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही लगेचच बनवू शकता. तसं जर तुमच्याकडे खवा नसेल तर हे गुलाबजाम तुम्ही अगदी मिल्क पावडरपासून सुद्धा बनवू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही लगेचच हे गुलाबजाम बनवायला घ्या. आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला एक गुलाबजाम असा पिळून दाखवते. मस्त असा रसरशीत हा गुलाबजाम तयार झालेला आहे. मी इथे मुद्दामच डार्क कलरवरती हे गुलाबजाम तळलेत, पण तुम्हाला जर थोडासा कलर असा लाईट ठेवायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. गुलाबजाम बाकी मात्र चवीला अप्रतिम असे झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.